महंत नरेंद्र गिरी यांची काल आत्महत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातो. ज्या पद्धतीनं त्यांचा सापडलेला आहे, काय वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये? याच्यामध्ये महंत नरेंद्र गिरी हे फार महत्त्वाचे असे आपले महंत होते. हनुमान आखाड्याचे. कुंभमेळा असो, अयोध्येचं आंदोलन असो, या सगळ्या हिंदुत्वाच्या लढाईमध्ये महंतजी हे पुढे असत. अनेकदा त्यांची आणि आमची सुद्धा भेट झालेली आहे. त्यांचे आशीर्वाद एक हिंदुत्ववादी संघटना म्हणून शिवसेनेला अनेकदा मिळालेले आहेत. अयोध्येत जेव्हा उद्धवजी जाणार होते पहिल्या वेळेला, तेव्हा आम्ही त्यांचे आशीर्वादही घेतले होते. पण त्यांचा काल ज्या पद्धतीनं त्यांच्या मृत्यूचं प्रकरण समोर आलं ते अत्यंत रहस्यमय आहे. आत्महत्या जरी म्हणत असाल तरी त्यांच्या भक्तांना ती हत्या वाटते. आणि त्यामागे कोणतं षडयंत्र आहे, नक्की काय आहे, याचा तपास होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात जेव्हा पालघरला काही साधूंना जमावाचा मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा तो हिंदुत्वावर हल्ला म्हणून भारतीय जनता पक्ष देशभरातला, अगदी उत्तर प्रदेशातून सुद्धा हा आवाज उठला होता. महाराष्ट्रातले सोडाच. पण नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूचं जे प्रकरण समोर आलं आहे, तर मला असं वाटतं कोणीतरी हिंदुत्वाचा गळा उत्तर प्रदेशमध्ये घुटलेला दिसतोय मला. याची चौकशी सुद्धा CBI कडून व्हावी. जशी आम्ही पालघर प्रकरणाची चौकशी ही निपक्षपातीपणे करण्याचा प्रयत्न केला, तशीच त्यांच्या अनेक भक्तांची मागणी आहे की ही चौकशी सुद्धा नरेंद्र गिरीच्या रहस्यमय मृत्यूची. हा मृत्यू अत्यंत रहस्यमय आहे. कारण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना भेटलोय तेव्हा मला ते एक मजबूत मनाचे, सगळ्यांना आपला कवेत घेणारे, मार्गदर्शन करणारे असे मला ते धर्मगुरू वाटले आमचे. ते आत्महत्या करतील का मला वाटत नाही. कारणं शोधायला पाहिजे आणि ती कोणी शोधायची हे आता ठरवायला हवं. अत्यंत दुर्दैवी असा प्रकार आहे हा. आणि मी परत सांगतो की कोणीतरी हिंदुत्वाचा गळाच घोटला असं क्षणभर आम्हाला वाटलं. सर, दुसरा एक प्रश्न आहे. आनंद गीते आताच म्हणलेत की महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून आलाय. पुढला काय प्रश्न? पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आपल्याच पक्षातले माजी केंद्रीय मंत्री म्हणतायत. मला माहित, पण ज्या पद्धतीने त्यांनी टीका केली मला माहीतच नाही. महाराष्ट्रातली व्यवस्था ही 3 पक्षांची एकत्र असलेली व्यवस्था आहे. अच्छा, शरद पवार हे देशाचे नेते आहेत. शरद पवार असतील, काँग्रेस असतील, उद्धव ठाकरे असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील, त्यांनी एकत्र मिळून हे सरकार बनवलेलं आहे. आणि ही व्यवस्था 5 वर्ष चालली. आणि या व्यवस्थेला संपूर्ण महाराष्ट्राची मान्यता आहे. असा घरचा आहे कसं काय? किरीट सोमय्या यांनी 31 डिसेंबर ही डेडलाईन दिलेली आहे आणि उद्धव ठाकरे आणि त्यांचं सरकार जे आहे त्याला अलिबाबा आणि 40 चोर अशा पद्धतीची उपमा दिलेली आहे. देऊ द्या. ज्या पद्धतीनं किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई झाली, आम्ही त्यांना ओळखत नाही. ठीक आहे, त्यांना बघा की या देशामध्ये प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काम करत असतो. कोणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्याने ती घ्यावी आणि राज्यातलं पोलीस दल आहे त्याच्याकडे द्यावी. उद्धव ठाकरे किंवा संपूर्ण ठाकरे परिवार किंवा महाराष्ट्राचं सरकार हे कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारं सरकार आहे. आम्हाला नियम, कायदे, कामाच्या पद्धती माहिती आहे. कोणी चिखलफेक किंवा चिखल उडवायचं ठरवलं असेल
एक राजकीय द्वेषापोटी, तर तो त्यांचा प्रश्न आहे. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं बरं, अशी आमची भूमिका आहे. ठीक आहे ना, आरोप प्रत्यारोप होत असतात, पण तुम्ही कोणत्या स्तरावर जाऊन हे आरोप प्रत्यारोप करताय हे महत्त्वाचं आहे. पण कुठेतरी समन्वयाचा अभाव दिसून येत नाही का? गृहमंत्री म्हणतात की मुख्यमंत्र्यांना माहित असेल की नाही, ते सोडून द्या आपण विषय. सुद्धा म्हटलं तो होतं विषय की महाराष्ट्रातला नाही विषय आहे. तुम्ही ते कशाला विचारता? म्हणून. काल महाराष्ट्रात राजकीय विषय आहे ना. काल त्याच्यावर बोललो आम्ही. कोऑर्डिनेशन काल त्या विषयावरती महाराष्ट्रात सविस्तर चर्चा झालेली आहे. हा विषय दिल्लीचा नाही, हा राज्यातला विषय राज्यात. पण होम मिनिस्टर ही माहिती देतात का? ओबीसी आरक्षणासंदर्भातलं जे ऑर्डिनन्स सरकारनं काढलेलं आहे महाराष्ट्र सरकारनं, त्याच्यावरती राज्यपाल स्वाक्षरी करणार का अशी उत्सुकता आहे. आज ते मुंबईत परत. तुम्हाला वाटते राज्यपाल या महाराष्ट्र सरकारनं जो अध्यादेश आपण काढला असं म्हणताय, तो संपूर्ण समाजाच्या हिताचा, महाराष्ट्राच्या हिताचा, ओबीसी वर्गाच्या हिताचा. त्याच्यावर जर राज्यपाल सही करणार की नाही शंका जर कोणाला आली असेल ते दुर्दैव आहे. जसं 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांची जी यादी पाठवलेली आहे ती सुद्धा सर्वसमावेशक आहे. त्यात ओबीसीचे लोक आहेत, त्यात मागासवर्गीय आहेत, त्यात कलाकार आहेत, त्यात साहित्यिक आहेत, त्यात शेतकरी कार्यकर्ते आहेत. ती सुद्धा सर्वसमावेशक, सर्व समाजाचं प्रतिनिधित्व करणारी यादी आहे. राज्यपालाने ती सुद्धा रोखून ठेवली आहे. राज्यपाल काही रोखू शकतो. तुम्ही दिल्लीत आलायत, राहुल गांधी यांची भेट घेणार अशी एक चर्चा आहे. राहुल गांधी यांच्याशी माझी चर्चा गेल्या 2 दिवसात झालेली आहे. राहुल गांधी सध्या चंदीगडला आहेत, तिथून ते थोडं पुढे जाणार आहेत आणि मला वाटतं 2 दिवस ते दिल्लीत नाही आहेत अशी माझी माहिती आहे. पण त्यांचाही माझा संवाद आणि संपर्क सुरू आहे. इतर काही गाठीभेटी आहेत का तुमच्या दिल्लीत? पाहू ना, आता दिल्लीमध्ये आल्यावर गाठीभेटी होतच असतात. पण राहुल गांधी यांच्याशी काही राज्यातल्या या सगळ्या घडामोडीवर चर्चा होणार आहे? काही त्यांच्याकडे पूर्ण माहिती आहे राज्यातल्या घडामोडींविषयी. ज्या राज्यामध्ये काँग्रेसचं एक सरकारमधला सहभाग आहे त्या राज्याविषयी त्या पक्षाच्या श्रेष्ठींना माहीत असणं हे अपेक्षित आहे आणि त्याला माहिती आहे. सर, फक्त एकच मुद्दा, गीते म्हणतात की काँग्रेस आणि शिवसेना कधीच एक होऊ शकत नाही. मला माहीत नाही, त्यांना जास्त माहिती नाही. अच्छा, पण ते एक होऊ शकत नाही असं मला म्हणतात. सरकार आहे माहित. तिन्ही पक्षाचं. माननीय उद्धव ठाकरे निर्णय घेतील ना त्याविषयी. का बोलले असावेत? पक्षाचे प्रमुख जे आहेत उद्धव ठाकरे ते या संदर्भात निर्णय घेतात. पक्षाचं जे नेतृत्व असतं ते निर्णय घेतं. या क्षणी आम्ही सरकारमध्ये एकत्र आहोत आणि सरकार चांगल्या प्रकारे चाललेलं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे आणि ह्या महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकला. अच्छा, पक्षाचे जुने नेते बोलतायत असं उघडपणे? मला माहीत नाही. अशा विधानामुळे सरकारमधला समतोल काही बिघडेल? नाही, त्यांच्या सरकारशी काय सांग. सरकार उद्धव ठाकरे चालवत आहेत. महाराष्ट्राचं सरकार उद्धव ठाकरे चालवत आहेत आणि त्या सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे 2 प्रमुख घटक आहेत. शरद पवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे राज्यातले प्रमुख इतर पक्षांचे लोक, अजितदादा पवार असतील, अशोकराव चव्हाण असतील, हे सगळे आहेत ना. आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धवजींचं नेतृत्व स्वीकारल्यावरती हे सरकार अत्यंत चांगल्या प्रकारे समन्वय असल्यामुळे हे सरकार इथपर्यंत आलं. 2 वर्ष झाली. त्याच्यामुळे कोणाची काही मतं असतील त्याची व्यक्तिगत मतं असतात. तर हसन मुश्रीफ साहेबांच्या संदर्भातलं जे प्रकरण आहे, जे किरीट सोमय्या करतायत, आता ही न्यायालयातली लढाई रस्त्यावर होताना दिसते. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण ही झालेली रस्त्यावरची आहे. लढाई जी आहे म्हणताय तुम्ही, ही वेळ आम्ही आणलेली नाही. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था व शांतता नांदावी ही जबाबदारी विरोधी पक्षाची सुद्धा आहे. विरोधी पक्ष जो आहे, जो मग भारतीय जनता पक्ष असेल किंवा अन्य कोणी असेल, ते सुद्धा या राज्याचं काही देणं लागतात. ह्या महाराष्ट्रावरती आपण कधी काळी राज्य केलं आहे, हे राज्य आपलं आहे, याविषयी कृतज्ञता भाव त्याने सुद्धा बाळगायला हवा. सत्ता गेली म्हणून राज्याशी द्वेषभावनेनं वागायचं, राज्याशी म्हणतोय तर जनतेशी द्वेषभावनेनं वागायचं, हे काय बरोबर नाही. सत्ता येते आणि सत्ता जाते.
सत्तेचा अमरपट्टा कोणी बांधून आलेलं नाही. अनेकदा राजकीय गणित समीकरणं घडत असतात, बिघडत असतात. त्यातून सुद्धा सत्तेच्या शिड्या वर खाली होत असतात. हे विरोधी पक्षाला सुद्धा समजायला हवं. पण ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये राज्याचा विध्वंस करण्यासाठी विरोधी पक्ष एखाद्या आखाड्यात उतरल्याप्रमाणे काम करतो, ती काही महाराष्ट्राची परंपरा नाही. या राज्यामध्ये अशा प्रकारचं द्वेषपूर्ण राजकारण, एकमेकाला खतम करण्याचं राजकारण, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय कार्यकर्त्यांना खतम करण्याचं राजकारण हे कधी घडलं नव्हतं. जसं माननीय शरद पवार यांनी मध्यंतरी सांगितलं की संवाद संपलेला आहे. तो पूर्वी संवाद होता एकमेकांमध्ये, मग विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी असेल, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, वसंतराव नाईक असतील, शरद पवार असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, कायम एकमेकात संवाद राहिलेला आहे राज्याच्या हितासाठी. तो संवाद विरोधी पक्षाकडून संपवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातात. हे काय बरोबर नाही. पुढे ते म्हणाले होते की कोथळा काढण्याची पण भाषा केली जाते आणि त्याला तुमचंच उदाहरण जोडलं जाते. मी कधी असं म्हणालो? मला दाखवावं ना पुढे. कार्यक्रमामध्ये तुम्ही म्हणला कधी मला तुम्ही सांगा मी कधी म्हणालो? तुमचं चुकीचं म्हणणं आहे. ते बहुतेक भारतीय जनता पक्षाविषयी म्हणाले असावे. कारण ज्या प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून कोथळे काढण्याचं काम चालू आहे, त्याला अनुसरून ते बोलले असावे. मी विरोधी पक्ष असेल किंवा अन्य कोणा व्यक्तीविषयी जर कोथळा काढण्याची भाषा व्यक्तिशा केली असेल तर मला सांगावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला होता असं माझं विधान आहे. आपण परत पहा, पुणे जिल्ह्यातल्या माझ्या काही सभांमध्ये मी असं म्हटलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठीत वार केला नाही अफजलखानाच्या, ही आमची परंपरा नाही. त्यांनी समोरून वार केला शत्रूच्या आणि कोथळा काढला. ते अफजलखानाविषयी विधान आहे आणि त्याच्याविषयी कोणालाही वाईट वाटलेलं नाही. अफजलखानाचा कोथळाच काढला. अफजलखानाला का महाराजांनी नखं मारली नाहीत ना. एक बातमी आज अशी आली आहे की मोदींचा 2024ला सामना करण्यासाठी शरद पवार आणि ममता बॅनर्जी सगळ्या विरोधकांना एकत्रित आणणार, दर महिन्याला विरोधी पक्षांची एकत्रित बैठक करण्याचा विचार आहे. शिवसेना या बाजूला या संदर्भात आमच्याकडे जर विचारणा झाली तर उद्धव ठाकरे निर्णय घेतील, आमचे पक्षप्रमुख. अद्याप आमच्यापर्यंत हा विषय आलेला नाही. हा तुमच्या माध्यमातून समजतोय. समन्वय जो असतो हा व्यक्तिगत स्वरूपाचा असतो. त्यातून काहीतरी एखादी आघाडी निर्माण होऊ शकेल. कोणीतरी निमंत्रक नेमला जाईल त्या संदर्भात, कोणीतरी एक कोऑर्डिनेटर तिथे काम करतो. आता हे वृत्तपत्रातून समजलेली बातमी आहे, मीडियातून. त्या संदर्भात जर काही प्रपोजल आलं तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या संदर्भात निर्णय घेतील. चलिए, हो गया, बोलिए. हाँ, हिंदी में आपल्याला महंतावरती एक हिंदी बाईट द्या. हाँ, महंत की जिस तरीके से मतलब सुसाइड सामने आ रहा है, लेकिन देखिए सुसाइड सामने आई है लेकिन उनके मौत बहुत ही रहस्यमय है. महंत नरेंद्र गिरी जी को मैं बहुत बार मिला हूँ, उनका आशीर्वाद ले चुका हूँ. एक हिंदुत्ववादी संगठन होने के नाते महंत जी ने शिवसेना को भी आशीर्वाद दिया था. जब हमने अयोध्या में आंदोलन शुरू किया था उद्धव जी के नेतृत्व में, तब भी उनका आशीर्वाद मिला था राम मंदिर के लिए. राम मंदिर आंदोलन में महंत जी का बड़ा योगदान रहा है. ऐसे हमारे हिंदू धर्म के महान मार्गदर्शक जी का अगर इस प्रकार से रहस्यमय मौत होती है तो मन बहुत दुखी होता है, मन बहुत दुखी होता है. पालघर में अगर 2 साधुओं की हत्या हो गई थी तो पूरे देश में भारतीय जनता पार्टी ने एक बखेड़ा खड़ा किया था कि ये जांच सीबीआई को देनी चाहिए, ये जांच एनआईए को देनी चाहिए, ये होना चाहिए, ये होना चाहिए. अब हमारे महंत जी की मौत का रहस्य कौन सुलझाएगा? क्या ये आत्महत्या ही है या और कुछ है? इस बारे में सिर्फ हिंदू समाज नहीं, पूरा देश जानना चाहता है. और ये दिल्ली तक ये प्रश्न उठेगा कि महंत जी का मौत क्यों हो गई. ठीक है, चलिए.
छत्रपतींचा विचार म्हणजे